काय असतं बघा, सरकारनं जर एखादा प्रामाणिकपणानं निर्णय घेतला तर तो गोरगरिबासाठी प्रामाणिक राबवला पाहिजे. त्याच्यात पूर्वनियोजित काही षड्यंत्र करून कट नशी दिला पाहिजे. माझा समाज खूप दिवसापासून हालापेष्ट सहन करतो आणि आम्ही गोरगरिबांनी लढून, लाखो करोडो लोकांनी लढून ते आरक्षण मिळवलं आहे. आणि सरकार देणार तुम्हीच आणि प्रमाणपत्र रद्द करायचा घाट पण तुम्हीच घालणार. एकतर माझा समाज प्रचंड अडचणीत आहे. गोरगरीब शिक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून वंचित आहेत. माझा समाज, समाजाचे सगळे नेतेसुद्धा, सामाजिक राजकीय सगळे संघटनांचे सगळे अभ्यासक, पदाधिकारी, समन्वयक, मराठा सेवक सगळे एकत्र आले आणि तुम्ही आरक्षण द्यायला सुरुवात केली आणि रद्द करायला पण तुम्ही सुरुवात केली. इतका नीचपणाचं वागणूक नसावी. तुमचाच ह्या बीडचा स्वामी आणि आमके तमके ते कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर आहेत. अरे यांना पत्र दिलंय बावनकुळेंनी. एखाद्या मराठ्यांच्या नेत्यानं, मराठ्याच्या मंत्र्यानं 60-70 वर्षाच्या काळात मला दाखवा ओबीसीचं आरक्षण रद्द करा किंवा ओबीसीच्या नोंदी रद्द करा म्हणून एखादं पत्र दिलंय. बावनकुळेंनी पत्र काढलंय नोंदी रद्द करा. हे गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का? तुकड्यावर जगणारे 4-2 सोडून द्या, परंतु गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं? म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार आहे, खूप टोकाचं. ज्या पद्धतीनं कुंडी प्रमाणपत्र रद्द झाले त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये कुंडी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याची चर्चा आहे. माया फक्त समोर यामध्ये मग मी बघतो. हे बघा, मी ऐकूवर बोलत नाही, मी कधीच कोणाचं नाव घेतलं नाही. आता काल जे बोललो, ज्यांनी केलं त्यांचंच घेतलं. काल मी धन्याचं घेतलं का, भुजबळचं घेतलं का? मी मोहम आरोप करायचे म्हणून कधीच करत नाही कोणावर. चुकल्यावर मी सोडत नाही. कालचे इतके नोंद, अरे जात पडताळणी समितीनं आदेश केला व्हॅलिड करा म्हणून, सकाळी रद्द होतं. शिंदे साहेबाचे मंत्री हे काम करणार. आता ठीक आहे, त्यांनी सांगितलंय आता रात्रीपासून त्यांचे खलबतं सुरू आहेत. सकाळी पण होते की आम्ही आमची चूक दुरुस्त करतो. शिंदे साहेबांच्या तिकडून सुरू झालं. आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही चूक दुरुस्त करा, आम्हाला बोलायची गरजच नाही. तीच पद्धत भाजपमधल्या मराठ्यांच्या जिल्हा प्रमुखांनी, भाजपमधल्या मराठ्याच्या आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी फडणवीस साहेबाला सांगा, बावनकुळे केलेली चूक आपण सुधारू, गोरगरीब मराठ्यांचं नरडीचा गोट नको घ्यायला. हे शिंदे साहेबाला सुद्धा त्यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांना सांगावं, सगळ्या आमदार, मंत्र्यांनी, खासदारांनी सांगावं की शिंदे साहेब आपल्या मंत्र्यांनी चूक केली, आपण ती सुधारू. तर मंडळी, हे आहेत मनोज जरांगे पाटील, आमचे सहकारी सचिन मुंडे, रॉयल पत्रकार यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही त्यांच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. तर मराठा आरक्षण संरक्षण आणि सरकारी धोरणांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या नोंदी रद्द करण्याचा सरकारचा कथित प्रयत्न आणि राजकीय षडयंत्रावर या व्हिडिओमधनं त्यांनी तीव्र असं भाष्य केलेलं आहे. समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला राजकीय हस्तक्षेपाचा फटका बसत असल्याचा आरोप यामध्ये प्रामुख्याने करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. सरकारच्या दुटप्पीपणामुळे आणि आरक्षणाचं भवितव्य हे धोक्यात आल्याचं मनोज जरांगे पाटील या ठिकाणी म्हणतात. समाजातील लाखो करोडो लोकांनी संघर्ष करून आणि प्रामाणिकपणे लढा देऊन आरक्षण मिळवलेलं आहे. मात्र एकीकडे आरक्षण द्यायचं आणि दुसरीकडे प्रमाणपत्र किंवा नोंदी रद्द करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे आणि असा नीचपणा सरकारकडून सुरू असल्याचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलं आहे. बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाप्रमाणेच मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याबाबत पत्र दिलं असल्याची टीका या ठिकाणी मनोज जरांगेंनी केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या नोंदी आणि प्रमाणपत्र हे रद्द करण्यासाठी पद्धतशीर पाठपुरावा केला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जात पडताळणी समितीने एखादं प्रमाणपत्र वैध ठरवलं असताना मंत्र्यांच्या दबावाखाली किंवा आदेशावरून ते रद्द केलं जात असल्याचा गंभीर आरोप
यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून हालचाली होणं अपेक्षित असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। भाजप आणि शिंदे गटातील मराठा आमदार, खासदार, जिल्हा प्रमुखांनी फडणवीस आणि शिंदे यांची वस्तुस्थिती सांगितली पाहिजे असं आवाहन यावेळेस मनोज जरांगेंनी केलं। बावनकुळे किंवा इतर मंत्र्यांनी केलेल्या चुका दुरुस्त करून गोरगरीब मराठ्यांचं नुकसान करू नये असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 29 ऑगस्ट या दिवशी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अत्यंत टोकाचं आंदोलन आपण करतो आहोत आणि त्यासाठीच आपण आता पूर्ण समाजाला एकत्रित करण्याचं ठरवलेलं असल्याचं मनोज जरांगेंनी यावेळेस सांगितलं। 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या तीव्र अशा आंदोलनाचं नियोजन आणि अंमलबजावणी आपण आता करणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे। भाजपमधील मराठा नेत्यांनी बावनकुळे यांनी केलेल्या चुकांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं पाहिजे असं देखील ते म्हणतात। तर मराठा समाजाच्या हक्क आणि आरक्षण लढ्यात अडथळे निर्माण करणाऱ्या राजकीय निर्णयांचा हा व्हिडिओ मंडळी या ठिकाणी समोर आलाय। मनोज जरांगे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय। सरकारने आपल्या चुका सुधारून समाजाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र जन आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी याबद्दल दिला आहे। मंडळी, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये अवश्य नोंद करा। व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा। धन्यवाद।